माणसाच्या जीवनामध्ये आईवडिलांना सर्वात जास्त स्थान आहे. कारण त्यांच्यामुळंच आपल्याला माणूस म्हणून जन्म मिळालेला असतो. त्यांच्यामुळंच ही दुनिया व हे जग पाहण्याची संधी मिळालेली असते. आई वडील हे असे नायक आहेत की जे आयुष्यभर आपल्या लेकरांसाठी लढत असतात आणि संघर्ष करत असतात. परिस्थितीला न जुमानता आणि आलेल्या प्रत्येक वादळाला शमवून त्यांची वाटचाल सुरू असते. आपल्या मुलांवर कसलंही संकट घोंगावू नये याची काळजी ते घेत असतात. असे हे आभाळा एवढे विशाल आणि समुद्राच्या तळासारखी माया असलेले आईवडील ह्या आयुष्यात एकदाच भेटत असतात. अशा या जन्म दिलेल्या आईवडिलांची वेगवेगळ्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे किंवा त्यासाठी मुलांनी प्रयत्न केले पाहिजेत असं चित्र अपवादानं पाहावयास मिळतं. ज्यांच्याकडे जाणीवा, संवेदना आणि सामाजिक वकूब आहे अशी मुलं ती कृतज्ञता व्यक्त करत असतात. अंबाजोगाई येथील आदर्श शिक्षक तुकारामजी शिंदे गुरुजी उर्फ दादा यांचा 81वा वाढदिवस म्हणजे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा हा त्यांच्या 6 मुलांनी आयोजित करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आणि हा लाख मोलाचा ठेवा अनेकांना अनुभवता आला. कारण योग सुद्धा तसाच होता. मूळचे लाडे वडगावचे असलेले तुकारामजी शिंदे दादा हे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी काळाला मागे टाकत जीवनाची यशोगाथा सुरू केली. माणूस जीवनाच्या पावलावर पाऊल टाकत असताना कशाचीही तमा करत नाही. उलट प्रत्येक पाऊल हे अत्यंत जोखमीनं आणि तेवढ्याच आत्मविश्वासानं टाकत असतो. दादांनी ती किमया सहजरित्या पेलली. आयुष्याच्या पाऊल वाटेवर लाडेवडगाव, आडस, अंबाजोगाई येथील मुकुंदराज विद्यालय आदी ठिकाणी शिक्षण घेतलं आणि जिल्हा परिषदेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. कालांतरानं केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून सुद्धा त्यांना काम करता आलं. त्यांनी आपल्या संपूर्ण शिक्षकी पेशामध्ये हजारो विद्यार्थी घडवले, ज्यामध्ये काही शिक्षक झाले, काही प्राध्यापक झाले, काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही देशात व परदेशात चांगल्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. दरम्यानच्या काळात 4 मुली आणि 2 मुलं अशी अपत्य त्यांना झाली. ती अपत्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन त्यांचा कारभार सुरू होता. या महत्वाच्या वाटेमध्ये त्यांच्या अर्धांगिनी शकुंतला आई यांचं खूप मोठं सहकार्य आणि मदत त्यांना लाभली. मुलांवर चांगले संस्कार रुजवून त्यांना समाजाभिमुख करण्याचा गुरुजींनी प्रयत्न केला. संतान हीच आईवडिलांची खरी संपत्ती असते. मुलं चांगली व सज्ञान बनली तरच आईवडिलांचा पांग फिटतो असं आपल्याकडे म्हटलं जातं. वडील आता 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा एक भावनिक आणि संवेदनशील प्रसंग लक्षात घेऊन त्यांच्या 6 अपत्यांनी एकत्र येऊन आपल्या वडिलांचा सहस्त्र चंद्र दर्शन अर्थात 81वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सर्व नातेवाईकांना एकत्र करून करण्याचा दृढ निश्चय केला. त्यानुसार हा योग रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सर्वांनी मिळून घडवून आणला. प्रामुख्यानं प्रमोद शिंदे सर व प्राध्यापक प्रवीण या 2 मुलांनी पुढे येत अनोखा असा हा नेत्रदीपक सोहळा आयोजित केला. या सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे गुरुजींच्या अडीअडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात ज्यांनी मदत केली, ज्यांनी पाठीवर मायेचा हात फिरवला, ज्यांनी हाताला धरून पुढे जाण्याचं बळ दिलं, शिवाय ज्यांच्यामुळे जीवनाची पाऊलवाट सुकर झाली आणि ज्यांच्यामुळे हा प्रवास यशस्वी ठरला, अशा सर्व फळीतील आणि समकालीन लोकांना एकत्र करून छान असा ऋणानुबंधाचा आणि कृतज्ञतेचा सोहळा पार पडला. नेटके नियोजन आणि आयोजनात कुठेही कमी जाणवू दिल नाही. उलट अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट असा सोहळा या 6 लेकरांनी घडवून आणला. तसं पाहिलं तर हा कृतज्ञतेचा सोहळा असला तरी खऱ्या अर्थानं आपण केलेल्या कार्याची उतराई असल्याचं या निमित्तानं गुरुजींच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एक समाधानाची लकेर आणि चेहऱ्यावर तेजस्वीपणाची झळाळी दिसत होती. गुरुजींनी ज्या कष्टातून व मेहनतीतून घडवलं व सक्षम बनवलं आणि तीच मुलं जेव्हा आपल्या आईवडिलांचा आदर सत्कार आणि सन्मान करतात त्याच्यापेक्षा दुसरं कसलंही समाधान आईवडिलांना नसतं. आज सामाजिक स्तरावर मोठी विषमता दिसून येते. एकीकडे वृद्धाश्रमातील ते उपेक्षित आणि मुलांची आस लावून बसलेले चेहरे दिसतात, तर एकीकडे तुकाराम गुरुजींसारखे चेहरे दिसतात ज्यांच्याकडे समाधानाचा पेटारा खचाखच भरलेला दिसतो. त्यांच्या मुलांनी केलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.
या निमित्तानं आप्तेष्ट, नातेवाईक, स्नेहीजन यांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात दिसून आली. गुरुजींना या वयात खऱ्या अर्थानं कशाचीही गरज नव्हती, कारण जीवनामध्ये जे जे हवं ते त्यांना मिळालेलं आहे. उर्वरित काळ हा सुखासमाधानाचा, आनंदाचा आणि चांगलं आरोग्य लाभण्याचा आहे. या कार्यक्रमामुळे गुरुजींना त्यांच्या काळातील ते चेहरे दिसल्यानंतर आठवणींच्या गलबल्यात ते न्हाऊन गेले. असा हा सोहळा होता. या कार्यक्रमासाठी आवर्जून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे विजय वालवडकर, किरण कोदरकर, डॉक्टर अतुल देशपांडे, माजी नगरसेवक डॉक्टर राजेश इंगोले, ज्येष्ठ नेते अनंतराव जगतकर, माजी सरपंच वसंतराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेप, नवनाथ होके सर, गुरुजींचे एकेकाळचे शिक्षक राहिलेले माजी मंत्री ॲडव्होकेट पंडितरावजी दौंड, एल.जी. धनवे, शिवाजीराव सूर्यवंशी, दीपक पंडित, पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी देशमुख, भाऊसाहेब सिरसाट, विठ्ठलराव जाधव, पौलस्ती मस्के, विलास आगे, माधवराव गोरे, भास्करराव धर्मपात्रे गुरुजी, के.डी. बहादुरे, सदाशिवराव उजगरे, महादेव डाके, प्राध्यापक एस.के. जोगदंड, तुळशीराम धपाटे, ॲडव्होकेट कल्याणराव लोमटे, नगरसेवक संतोष शिंगारे, जगन बापू सरवदे, एल.आर. मुंडे, संजय वाघमारे, मनसेचे सुनील जगताप, स्नेहाताई उजगरे, तलाठी नाना लाड, लाडे वडगावचे माजी सरपंच लाड यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, उद्योग, सहकार, अर्थ व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून गुरुजींना सहस्त्र चंद्र दर्शनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या व अभिष्टचिंतन केलं. तसंच असंख्य विद्यार्थी ज्यांना गुरुजींनी शिकवलं आणि समाजातील महत्वाचा घटक बनवलं ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि गुरुजींना शुभेच्छा दिल्या. दरम्यान हा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा सामाजिक उपक्रमांनी सुद्धा दृष्टीपथात पडला, ज्यामध्ये चनई येथील वसुंधरा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्यानं त्यांच्या 4ही मुली, जावाई, मुले, प्रमोद सर, प्राध्यापक प्रवीण तसंच सुना व नातवंडे यांनी मोठी मेहनत घेत आई वडिलांचा हा कृतज्ञता सोहळा आयोजित करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला. जीवनाची पाऊलवाट जर सुकर करायची असेल तर आई वडील हेच आपलं दैवत आणि श्रद्धास्थान असलं पाहिजे, हे मात्र या निमित्तानं दिसून आलं. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. त्याची मुखी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा बड जणू वाकल आभाळ, याच्या आईना पाचोळा जिनारानो माळ, जिनारानो माळ. घडी भर तू थांब जरा, ऐक
त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात वाचतेच्या डोळ्यातली कधी कासा वेशी तुझ्या पायी राबानवी हाय त्याचे खुशीर हाय त्याचे खुशी घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर